मी थेट जातोय दीक्षित सरांकडे। दीक्षित सर, 1960 पासूनचा महाराष्ट्र तुम्ही बघितलेला आहे, तुम्ही चव्हाणांना बघितलेला आहे। आजची ही राजकीय संस्कृती पाहून तुम्हाला काय वाटतंय, काय म्हणणं आहे तुमचं? मला असं वाटतं की हे विधिमंडळाचं जे अधिवेशन सध्या सुरू आहे हे एकूण महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासात अभूतपूर्व इतिहास निर्माण करणारं अधिवेशन आहे। म्हणजे एकाच अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली, महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली आणि उपमुख्यमंत्र्यांनी ही दोन्ही सभागृहामध्ये माफी मागितली। त्यांची कारणं जरी वेगवेगळी असली तरी सलग 3 महत्त्वाच्या नेत्यांनी, राज्याचं नेतृत्व करणाऱ्यांनी माफी मागितलेली आहे। त्याची कारणं वेगवेगळी आहेत। महत्त्वाचा मुद्दा असा आहे की प्रश्न फक्त भाषेचा किंवा शब्दांचा नाही। म्हणजे अजित पवारांच्या माफीनाम्यामध्येही शब्दांविषयी उल्लेख आहे आणि आता आवडही ते म्हणत होते की त्या शब्दांबद्दल आम्हाला वाईट वाटलेलं आहे। प्रश्न असा आहे की आंदोलनकर्त्यांच्या संदर्भात, लोकांचे प्रश्न मांडणाऱ्यांच्या संदर्भात, लोकांची दुःख वेशीवर टांगणाऱ्यांच्या संदर्भात राज्यकर्त्यांची भूमिका काय असावी, राज्यकर्त्यांची काही सहानुभूती असावी, राज्यकर्त्यांनी ते ऐकून घ्यावं, राज्यकर्त्यांनी त्याची टवाळी करावी, राज्यकर्त्यांनी त्याचा तिटकारा करावा, काय करावं? आणि मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये राज्यकर्त्यांची भूमिका ही त्यांची मनोवृत्ती स्पष्ट करणारी असते। म्हणून अजित पवारांनी शब्द काय वापरले याच्याही पेक्षा जास्त खोलामध्ये जायचं तर त्याच्या पाठीमागची त्यांची मनोवृत्ती जी आहे ती फार घातक आहे असं मला वाटतं। त्याचं कारण असं आहे की ते बोलता बोलता असं म्हणाले की सकाळी सकाळीच आज काय टाकून आलंय काय असं वाटेल तुम्हाला। आता प्रश्न असा आहे की एवढा मोठा महत्त्वाचा नेता, राज्यातला 2 क्रमांकाचा नेता, म्हणजे दारूच्या बाबतीत असं असतं की रात्री पिली तर ती सकाळी उतरते, पण सत्तेची नशा ही कधीच उतरत नाही असा त्याचा अर्थ होतो। प्रश्न असा येतो की याच्या पाठीमागे आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की जो राजकीय कार्यकर्त्यांनी खरोखरच लक्षात घ्यायला पाहिजे। समजा जी भूमिका मी मांडतोय ती सपशेल चुकीची, निराधार, काय म्हणू, माहिती शून्य असली तर तीही महाराष्ट्रासमोर मांडली गेली पाहिजे की 1 वर्ष पाऊस झालेला नाही, 2 वर्ष पाऊस झालेला नाही म्हणून महाराष्ट्रात दुष्काळ पडतो, अशा प्रकारची भूमिका मांडण्याचा प्रयत्न जबाबदार नेते करतायत। हा कितपत बरोबर आहे? म्हणजे आता उजनीचं तुम्हाला सांगतो 1966 साली यशवंतरावांच्या हस्ते भूमिपूजन झालं आणि नंतर 10 वर्षामध्ये ते धरण पूर्ण झालं। काय परिस्थिती आहे उजनी धरणाची? ती अनेक धरणांची अशी परिस्थिती आहे। तेव्हा अजित पवारांच्या वक्तव्यामुळे त्यांनी माफीनामा मागितलेला आहे म्हणजे सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत असं होत नाही असं जे लोकांना वाटते त्याचं मुख्य कारण हेच आहे। आपण असं करू की एकूणच राजकारणाचा दर्जा याच्यावरती बोलतोय म्हणून मी तुम्हाला सांगतो की उद्या एखादा मनुष्य भाषेवरती वकूफ असणारा, शब्दांवरती प्रभुत्व असणार असेल आणि तो सभ्य भाषा व्यवहार वापरत असेल पण व्यवहार मात्र जर असभ्यपणाचा करत असेल तर तेही चुकीचं आहे। म्हणजे भाषा फक्त काहीतरी महत्त्वाचं साधन आहे, भाषा जबाबदारीने वापरलीच पाहिजे। विशेषतः शरद पवारांची जी संस्कृती आहे की पवारांच्याबद्दल कितीही मतभेद असले तरी बोलण्याची पद्धत, माणसं समजून घेण्याची पद्धत, ज्यांना आपल्याला टाळायचं आहे त्यांची पद्धत, समाजाचे प्रश्न आकलन करून घेण्याची ताकद, या सगळ्याच गोष्टी पवारांनी महाराष्ट्रामध्ये स्थिरस्थावर केलेल्या आहेत आणि त्यांच्या घरामध्ये अशा प्रकारे असंस्कृतपणानं कोणी बोलल्याचं कधी आपल्याला पाहायला मिळालेलं नाही। तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला आठवतं की मार्च महिन्यामध्ये जेव्हा राज ठाकरेंची जालन्याला सभा झाली तेव्हा पुण्यात अंकुश काकडे असं म्हणाले होते की आम्ही पुण्यात ते कसे येतात हेच बघू। त्यावेळेला वंदना चव्हाण यांनी एक पत्रक काढलं होतं आणि त्याच्यामध्ये 3रं किंवा 4थं वाक्य असं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस हा एक संस्कृती मानणारा पक्ष आहे। आता काय प्रकारची संस्कृती याच्यातून जाते? तेव्हा प्रश्न असा निर्माण होतो, लोकांच्या पुढे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो एकाला झाकावून दुसऱ्याला काढावा असा आहे का? राजकीय संस्कृती काय चाललेली आहे? बरोबर आहे, बरोबर आहे सर। सर, तुम्ही प्रश्न खूप महत्त्वाचा उपस्थित केलाय आणि ज्या शरद पवारांनी यशवंतराव चव्हाणांच्या राजकीय संस्कृतीचा वारसा जपला त्या वारशाचे अजित पवार धिंडवडे काढतायत का असा प्रश्न लोक विचारतायत। पण पुढे काय? विजय शिवतारेजी, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही म्हणताय माफी पुरेशी नाही, मग पुढे काय? एक आहे की काय ज्याला सनदशीर संविधानात्मक जो मार्ग आहे, राजशेखर रेड्डी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एकदा महाराष्ट्र सरकारच्या बाबतीमध्ये
एका बंधाऱ्याच्या बाबतीमध्ये बाभळी बंधारा. बाभळी बंधाऱ्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकार हे बेशरम आहे, नालायक आहे, अशा प्रकारचा वाक्प्रचार केला होता आणि त्यासाठी आदरणीय मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र विधानसभा कलम 23(1) अन्वये निंदाव्यंजक प्रस्ताव विधानसभेत सादर केला होता आणि तो एकमताने मंजूर तुमचं असं झाला. म्हणणं आहे अजित पवारांच्या विषयी सुद्धा असंच झालं पाहिजे? असंच झालं पाहिजे, हे रेकॉर्डवर राहिलं पाहिजे, परत निंदाव्यंजक ठराव आणला पाहिजे. आणला पाहिजे नंबर 1, आणि तो पास झाला पाहिजे एक, जेणेकरून कोणीही अशा प्रकारच्या प्रवृत्ती बाळगणार नाही. नंबर 1. नंबर 2, फक्त माफीनामा पुरेसा नाही. जर आदरणीय पवार साहेबांना हे मान्य असेल तर मग जेव्हा भुजबळांच्या काही कार्यकर्त्यांनी एका चॅनलवर हल्ला केला त्यावेळेस भुजबळांना तात्काळ 1 तासाच्या आत राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले. RR पाटील साहेबांनी बॉम्बस्फोट झाला त्या काळामध्ये चुकून, इंटेन्शनली नाही, अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे हिंदीवरचं कमी प्रभुत्व असल्यामुळे चुकून त्यांनी बोलले, अति संवेदनशील माणूस, की बाबा अशा गोष्टी घडत असतात आणि तरी पण त्याचा संदेश खूप चुकीचा गेला म्हणून आदरणीय पवार साहेबांनी त्यांना ताबडतोब राजीनामा द्यायला लावला. मग हीच शिक्षा किंवा अशाच प्रकारचा योग्य निर्णय पवार साहेब घेतील. आदरणीय म्हणजे अजित पवारांचाही राजीनामा घेतला पाहिजे. राजीनामा 1. नंबर 2, अशा प्रकारची वक्तव्य आणि अशा प्रकारच्या प्रमाद करणाऱ्या लोकांना राष्ट्रवादी पक्षाच्या सांस्कृतिक याच्यामध्ये थारा नाही. अशा प्रकारच्या अनेक वेळा गोष्टी बोलले, अनेक लोकांना निलंबित केलं गेलेलं आहे. मग राजीनामा तर घ्या, परंतु त्याच्या पुढेही जर पक्षाची बूज आणि न्याय स्वभाव, आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल दुमत कोणाचंच नाही, त्यांच्या सभ्यतेबद्दल, त्यांच्या वर्तणुकीबद्दल, त्यांच्या सर्वच गुणांबद्दल, परंतु या बाबतीत बाकी ते धृतराष्ट्राप्रमाणे वागू नयेत आणि त्यांनी अजित पवारांच्या बाबतीत धृतराष्ट्रासारखे का वागतायत असं निलंबित करावं. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्यांनी निलंबित करायचं असं तुमचं म्हणणं आहे. मी येतो तुमच्याकडे जितेंद्र आव्हाड, मला माहिती आहे तुम्हाला निश्चितपणे काहीतरी बोलायचं आहे, पण आधी गोपीनाथजींकडे जायतो. ते उपोषणाला बसलेत, त्यांना फार वेळ मला ताटकळत ठेवायचं नाहीये. गोपीनाथजी, पहिली गोष्ट म्हणजे निंदाव्यंजक ठराव विधानसभेमध्ये आणला पाहिजे असं शिवतरे म्हणतायत, आणि दुसरी गोष्ट राजीनामा झाला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की शरद पवार साहेबांना जीवनामध्ये स्वतःबद्दल कधीच माफी मागावं लागलं नाही, पण अजितदादाच्या चुकीमुळे त्यांना 2दा माफी मागावं लागलेली आहे. अशी वेळ त्यांच्यावर येता कामा नये. आणि अजितदादाने एकदा नव्हे 4दा चुकीची विधानं केलेली आहेत. मला असं वाटतं की पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस जर जपायची असेल, पुढे जर त्यांना वाढवायची असेल, तर मला असं वाटतं की त्यांचा राजीनामा घेणं योग्य राहील. आणि सभागृहामध्ये हा जो ठराव म्हणतायत शिवधारे साहेब, तसा ठराव उद्या विरोधकांनी आणावा आणि पाहावं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्याला पाठिंबा देईल का. कारण तो ठराव पास व्हायचा असेल तर सत्ताधाऱ्याचं समर्थन असल्याशिवाय तो पास होणार नाही. आणि तो जो ठराव मुनगंटीवारने आणला होता तो त्याला सर्व सहमती होती. मला वाटत नाही की ह्या प्रश्नावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या विरुद्ध असा ठराव पास करण्याचं काम करेल असं मला वाटत नाही. सत्ताधारी असं तुम्हाला वाटत नाही गोपीनाथजी? नाही, अशी हिंमत ते दाखवणार नाही. त्यामुळे पवारांनीच त्यांची हकालपट्टी करावी असं मला वाटतंय. शरद पवारांनी त्यांची हकालपट्टी केली पाहिजे. जितेंद्र आव्हाड, उत्तर द्या. तुम्ही म्हणताय अजित पवारांनी चूक केली आहे, तुम्ही मान्य केलंय, मग विधानसभेने त्यांच्या निंदेचा ठराव का मंजूर करू नये आणि त्यांचा राजीनामा मागतायत विरोधक, त्यात गैर काय? मला एका गोष्टीचा आनंद आहे की 10 वर्ष आमच्या पक्षात काढलेले विजय शिवतरे 3 वर्षापूर्वी शिवसेनेत गेले, पण आमच्या पवार साहेबांच्या मतांचा पगडा आजही त्यांच्या मनावरती कायम आहे. हे बघून मला आज आनंद वाटला. त्यामुळे कदाचित शिवसेनेच्या संस्कृतीमध्ये फार ते रुजलेत, वाढलेत, त्यांनी ती आत्मसात केली आणि त्यांना प्रचंड अभिमान आहे असं काही दिसत नाही. त्यामुळे विजय शिवतरेजींना हे वाटणं आहे ते स्वाभाविक आहे, कारण का ते पवार साहेबांच्या संस्कृतीत वाढलेला, तयार झालेला कार्यकर्ता आहे. अध्यक्ष म्हणजे आव्हाड 1 मिनिट तुम्हाला थांबवतो. शिवतरे पवार साहेबांच्या तालमीत तयार झाले तुम्ही असं म्हणतायत, पण अजित पवारांना काही शिक्षण मिळालेलं दिसत नाहीये. मग तेच मी बोलतो ना, जरा थांबा ना. बोला उत्तर द्या ना. कारण तुम्ही वागे साहेब मला बोलू द्या. बोला आहे की ते त्या पठडीत तयार झाले म्हणून 24 तासाच्या आत महाराष्ट्रात मध्ये बोलत असताना, प्रसार माध्यमांसमोर बोलत असताना, ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक आहे
आणि मला जनतेने माफ करावं ह्या इथपर्यंत जाऊन जनता जनार्दनासमोर नतमस्तक झाले. असं आहे की जे ते म्हणाले की निंदाजनक ठराव आला, हा निंदाजनक ठराव जेव्हा एकमताने येतो तेव्हा विधिमंडळामध्ये आधी बाहेर चर्चा होते. बाबळी बंधाऱ्याचं उदाहरण देत असताना बाबळी बंधाऱ्यावरती जो चर्चा झाली तेव्हा चंद्राबाबू नायडूंच्या हाताने ही चूक झाली होती. चंद्राबाबू नायडू हे चालून त्या बाबळी बंधाऱ्यावर आले होते. राजशेखर रेड्डी, एक मिनिट, चंद्रबाबू नव्हे, राजशेखर रेड्डी आंध्राचे मुख्यमंत्री. चंद्रबाबूंच्या हातून ही चूक झाली. तुमचं म्हणणं चंद्राबाबू ठीक आहे, तुमचं म्हणणं राजशेखर रेड्डी होते. ठीक आहे, जितेंद्र आव्हाड मुद्द्यावर या. त्याच्या माझ्याकडे विधानसभेचं त्याच्यानंतर सभागृह बंद पडलं आणि नंतर चर्चेअंती एकमताने ठरलं. मी जे मुद्द्यावर येतो ते इथेच येतोय की हा पॉलिटिकल स्ट्रॅटेजीचा भाग असतो. जसं मुंडे साहेब म्हणाले की हा ठराव आणला तर तो एकमताने आणावा लागेल, तो त्यांनी त्यांना हिंट दिली की हा पॉलिटिकल स्ट्रॅटेजीचा भाग आहे, तुम्ही आणून नुसतं चालणार नाही, तुम्हाला सत्ताधारी पक्षाचा पाठिंबा लागेल. आणि म्हणून मॅच्युअर्ड पॉलिटिकल अनालिस्ट आणि पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट, एक मिनिट आता मला बोलू द्या शिवतरे साहेब, मी तुमच्यामध्ये कधीच बोलत नाही. त्यामुळे एक मॅच्युअर्ड पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट लागतो अपोजिशनमध्ये, जो ही स्ट्रॅटेजी घेऊन पुढे जातो. प्रश्न असा आहे की अजितदादांचा राजीनामा घ्यायचा की नाही हा शेवटी पक्षाचा आणि पक्षाच्या प्रमुखांचा काम आहे. पण त्यांनी माफीनामा सादर करून आपल्या परीने ह्या विषयी महाराष्ट्रामध्ये घायाळ झालेली जनता आहे, महाराष्ट्रामध्ये ज्या वेदना झालेल्या आहेत त्याच्याबद्दल आपल्या वेदना सादर केल्या. मला प्रश्न फक्त विचारायचा एवढाच आहे, या संस्कृतीबद्दल जे बोलतोय त्यांनी माफीनामा मागितला. अपेक्षा आमची एवढीच आहे की मीही त्यांच्या वतीने आज आपल्यासमोर एकदम विनम्रपणाने माफी मागतोय, माफी मागूनच हा कार्यक्रम संपवणार आहे. पण उखडतो, उपटतो हे सगळे शब्द गेले अनेक वर्ष महाराष्ट्र ऐकतोय. त्यांच्याबरोबर हात मिळवणी करण्यासाठी गोपीनाथ मुंडे साहेबांचा पक्ष पुढे येतोय ना, त्याबद्दल कधी बोलताना कोणीच दिसत नाही. म्हणून मी कोणाचं समर्थन करत नाहीये, पण शब्द वापरताना सार्वजनिक जीवनात आपल्या मर्यादा ओलांडू नका ही जी शिकवण आम्हाला पवार साहेबांनी दिली होती त्याचा कुठेतरी आमच्याकडनं मर्यादेचा भंग झाला, ह्याच्या वेदना आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे. अजित पवारांवर टीका करत असताना मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मुली दुष्काळामुळे वेश्या व्यवसाय करतायत ह्याच्यावरही राजकारण होऊ शकलं असतं. गडकरींचं कालचं स्टेटमेंट पंतप्रधान माकड आहेत ह्याच्यावरही राजकारण होऊ शकलं असतं. ह्या कुठल्याही ह्याच्यावरती आम्हाला बोलायचं नाही. आम्हाला व्यथा, आमच्या ज्या वेदना आहेत त्या एवढ्याच आहेत की अजित पवार साहेब जे 1.25 तास निंबोडी, इंदापूर येथे प्रत्येक शेतकऱ्याशी बोलत होते, वेगवेगळ्या प्रश्नावर बोलत होते, वेगवेगळ्या त्यांच्याकडे अर्ज आले होते, प्रत्येक अर्जावर ते कॉमेंट करत होते, प्रत्येक अर्जावर ते लोकांशी बोलत होते. 1.25 तासामध्ये 30 सेकंद या माणसाचा पाय घसरला आणि महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण झाला. होय, गोंधळ निर्माण झाला हे आम्ही कबूल करतोय. त्या गोंधळाबद्दल आम्ही महाराष्ट्राची माफी मागतो आहोत आणि क्षमाशील महाराष्ट्राच्या जनता जनार्दनाने आम्हाला माफ करावं हे मी नतमस्तक होऊन महाराष्ट्रापुढे आम्ही बोलतो आहोत. ह्याच्यापुढे अजून काय बोलणार. ठीक आहे, जितेंद्र आव्हाड तुम्ही माफी मागताय आणि तुम्ही विनम्रपणे माफी मागताय असं म्हणताय. अजित पवार हे आज विनम्र झाले, ही ऐतिहासिक घटना आहे. कारण असं अजित पवारांच्या घडत नाही. जितेंद्र आव्हाड आगाऊ आहेत, मी आगाऊ नाही वागळे साहेब. मी फक्त प्रश्न समजून नाही, माणसं बदलतात, विनम्र होतात, चुकातून शिकतात. पण एक मिनिट थांबा, आपल्या बरोबर शेतकऱ्यांचे 2 प्रतिनिधी आहेत, ते जर आज माफीनामा स्वीकारायला तयार असतील तर मी इथेच थांबायला तयार आहे. माझं काही म्हणणं नाही. आपण शेतकऱ्यांच्या ज्या देशमुखांची चेष्टा केली अजित पवारांनी आणि ज्या शेतकऱ्यांची चेष्टा केली त्यांचे प्रतिनिधी आहेत सदाभाऊ खोत आणि देशमुख तुमच्याकडे येतो. अजित पवारांनी माफी मागितली आहे, तुम्ही माफी स्वीकारायला तयार आहात का? नाही, माफी आम्ही तर स्वीकारणारच नाही. परंतु अजित पवारांनी माफी मागून पडद्याच्या आड धरण्याचा प्रयत्न करू नये. कारण अजित पवारांनी माफी जरी मागितलेली असली तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं त्यांना माफ केलेलं नाही. मी त्यांना माफ केलेलं नाही. कारण जी चूक त्यांनी बेतालपणे बोलून केलेली आहे, ज्या इंदापूरच्या सभेमध्ये आता जितेंद्र आव्हाड साहेब म्हणतात की प्रत्येक शेतकऱ्याची निवेदनं घेऊन त्याच्यावरची चर्चा करत होते आणि एकीकडे दुष्काळग्रस्तांवरती ते टीका करत होते. आणि मी दुष्काळग्रस्त आहे मोहोळ तालुक्यातला पाटकुल गावचा. माझ्याच गावात आता 1.5 ते 2.25 महिन्याखाली अक्षरशः वागळे साहेब, गणपत सातपुते या नावाच्या एका नागरिकानं गावात पिण्याचा टँकर 4 ते 5 दिवस आला नाही
म्हणून त्याची वाट बघून बघून तो 2 किलोमीटरच्या लांब जाऊन विहिरीत, अवघड विहिरीत उतरताना, पाणी आणताना अक्षरशः त्याच्या पोटातच पाणी नसल्यामुळं तो चक्कर येऊन, भोळ येऊन विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाला. त्याची लेकरं बाळ, त्याची बायको अनाथ झाली, निराधार झाली. ह्याला आधार देणार म्हणजे कोण? तुम्ही अजित पवारांना माफ करायला तयार नाही आहात? तयार नाहीत आम्ही. ठीक आहे, सदाभाऊ तुमचं काय म्हणणं आहे? ऐकू द्या महाराष्ट्राला. नाही, ते बोलत असताना पहिल्यांदा म्हटले की मी सकाळी काही दारू पिऊन आलेलो नाही, मी पाणी प्यालेलो आहे. म्हणजे मी शुद्धीवर आहे आणि शुद्धीवर विचारपूर्वक मी बोलत आहे असं त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट वक्तव्य केलेलं आहे. एका बाजूला दुष्काळामध्ये जनता होरपळत आहे आणि त्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचाच हा प्रकार आहे की अजित पवार हे काही आता लहान लेकरू राहिलेलं नाही. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी वक्तव्य केलं ते म्हणले की अर्ध लोकांचे स्वीकारत होते, ग्रहाने ऐकत होते. निंबोडी मधल्या काही शेतकऱ्यांनी विजेबद्दल त्यांना निवेदन दिलं आणि त्यावरती ते अशील बोलले. म्हणजे त्याबद्दल ते वेगळ्या पद्धतीनं बोलले की तो शब्द मी सांगू शकत नाही. ही संस्कृती आहे का अजित पवारांची? आणि दुसऱ्या बाजूला ज्या चंद्रभागेबद्दल ते बोलले, जे उजनी धरण आहे ते चंद्रभागेवरती आहे आणि ते पवित्र पाणी हे विठ्ठलापर्यंत पांडुरंगाच्या पायाशी लागतं. आणि माझा महाराष्ट्रातला संपूर्ण वारकरी समाज, शेतकरी समाज त्या पवित्र नदीमध्ये स्नान करतो आणि त्या पवित्र नदीला ह्यांनी अपवित्र करण्याचं काम केलेले आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा, दुष्काळ भागातल्या शेतकऱ्याचा हा घोर अपमान झालेला आहे. मला इथं फ्रेंचच्या राणीची आठवण येते. ती राणी म्हटली की भाकर ब्रेड मिळत नसेल तर केक खावा. म्हणजे राणी परवडली, पण त्याच्या पुढे हे निघालं. मग जर तुम्ही असा महाराष्ट्राचा अपमान करणार असेल जनतेचा, काही वाटेल ते बोलणार असाल आणि नंतर जर माफी मागणार असाल तर महाराष्ट्र हा तुमचा जहागिरी नाही आहे. महाराष्ट्र ही तुमची जहागीर नाहीये हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. सर्वच राज्यकर्त्यांनी, सर्वच राजकारण्यांनी. कार्यक्रम संपवणार आहे मी आता, पण शेवटी जाणार आहे दीक्षित सरांकडे. दीक्षित सर, यातून काय धडा घ्यायचा महाराष्ट्राने? एक महत्वाचा मुद्दा असा आहे की सचिन सूर्यवंशी प्रकरणात देखील आपण पाहिलं आणि या प्रकरणात देखील पाहिलं आपण की महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहांचे नेते हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत. आणि त्याही वेळी आणि याही वेळीला मुख्यमंत्री काहीही बोलत नाहीत, काही भूमिका मांडत नाहीत. ही गोष्ट काही समजणारी नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की राजीनाम्याची चर्चा ही आपण राजकीय अभिनिवेशातून करतोय का याचा विचार करायला पाहिजे. कारण समजा आपण म्हटलं आणि त्यांनी राजीनामा दिला तर जे प्रश्न महत्वाचे सांस्कृतिक राजकीय प्रश्न निर्माण झालेले त्याचं काय करायचं? त्यांनी एकदा राजीनामा दिलेला होता आणि ते परत कसे आले हेही सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे प्रश्न राजीनाम्याने मिटणार नाहीये. प्रश्न ज्या प्रकारची राजकीय संस्कृती आज एकूण बांधली जाते ती सर्व पक्षांमध्ये आहे असे सगळे जबाबदार लोक महाराष्ट्रातले म्हणतात. त्याचं काय करायचं? म्हणजे या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सलग 8-15 दिवस विधिमंडळाबाहेर घडणाऱ्या घटनांचेच पडसाद उमटतात. राज्यातल्या दुष्काळासंदर्भात, जलसंधारणाच्या संदर्भात काहीही चर्चा होत नाही. अर्थसंकल्पासुद्धा तोडमोडी चर्चा होते. तेव्हा या विधिमंडळाचा दर्जा हा जो घसरलेला आहे त्याचं मुख्य कारण राजकारणात कुठले प्रवाह आलेले आहेत. म्हणजे चिपळूणला जे जाधव आमदार भास्कर जाधव त्यावेळेला सुद्धा अजित पवार असं म्हणाले की तिकडे दुष्काळ नाही आहे आणि त्यांनी माफी मागितलेली आहे, आता त्याचं काय? हा जो काही प्रकार आहे एक प्रकारे राजकीय अधःपतन आहे. जी माणसं कधीही निवडून येत नाहीत पण तालुका पातळीवर, पंचायत पातळीवर, जिल्हा पातळीवरती 60-60 वर्ष, 70-70 वर्ष जनतेचे आंदोलन चालवत आहेत, निवडून येत नाहीत ही खरी गोष्ट आहे. पण लोकांचे, गरिबांचे प्रश्न मांडतात, त्यांच्याकडे बघण्याची राजकर्त्यांची ही जी वृत्ती आहे ही महाराष्ट्राला मागे नेणारी आहे, महाराष्ट्राची पिछेहाट करणारी आहे असं मला वाटतं. महाराष्ट्राची पिछेहाट यामुळे झालेली आहे. खरंच आहे. शेवटी प्रश्न बघा, अजित पवारांनी दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे का? बघा पडद्यावर 93% लोक अजूनही म्हणतात होय, अजित पवारांनी दुष्काळग्रस्तांचा अपमान केलाय. शेवटी मी इतकंच म्हणेन, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या अधःपतनाचा हा प्रश्न आहे. अशा राजकीय संस्कृतीची महाराष्ट्रातल्या सुजाण जनतेला लाज वाटते आणि तीच व्यक्त करण्यासाठी आजचा सवालचा कार्यक्रम होता. धन्यवाद. पहा फक्त IBN.